परमेश्वर जो सर्वात सामर्थ्यशाली, विद्वान व ऐश्वर्यवान आहे, त्याने आपले सामर्थ्य, विद्वत्ता व ऐश्वर्य जगाला दाखविण्यासाठी एकच गोष्ट निवडली व ती म्हणजे पवित्र मिस्सा बलिदान. शब्द आहेत ख्रिस्त सभेमध्ये आपल्या अनमोल विचारांचा ठसा उमटविणाऱ्या संत अगस्तीनचे. पवित्र मिस्सा बलिदान हे आपल्या जीवनाचे उगमस्थान व कळस आहे. ह्यामध्ये ख्रिस्ताचे दुःख, मरण व पुनरुत्थानाचे महान असे रहस्य दडलेले आहे. हे रहस्य जाणण्यासाठी पवित्र मिस्सा बलिदानाच्या प्रत्येक भागाचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. तोच प्रयत्न आता आपण करणार आहोत व त्याद्वारे पवित्र मिस्सा बलिदानात हजर असलेल्या प्रभूच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा व त्याला अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ख्रिस्ती धर्मामध्ये रविवार ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण खुद्द परमेश्वरानेच हा दिवस पवित्र केला आहे. त्याने 6 दिवसात अखिल विश्वाची निर्मिती केली व 7व्या दिवशी मात्र त्याने विश्रांती घेऊन तो दिवस पवित्र केला. प्रभू येशू रविवारच्या दिवशीच पुनरुत्थित झाल्याचा वृत्तांत आपणास 4ही शुभवर्तमानकार देतात. येशूने त्याच्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रविवारीच दर्शन दिले. पवित्र आत्मा ज्या पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर अवतरला तो दिवस देखील रविवारचाच. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याचा शिष्य परिवार ह्याच रविवारच्या पवित्र दिवशी प्रभूच्या नावाने एकत्र जमत असे. थोडक्यात रविवार हा एक आठवड्याचा ईस्टर म्हणून मानला जातो व ह्याच दिवशी श्रद्धावंत चर्चमध्ये प्रभू भोजनासाठी जमा होत असतात. ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार रविवारी मिस्साला जाणे बंधनकारक आहे व हेतुपूर्वक मिस्साला न जाणे म्हणजे पाप आहे. ख्रिस्त सभेच्या 7 साक्रामेंतांपैकी 3ऱ्या साक्रामेंताला पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंत असे म्हणतात. आपल्या शिष्यांबरोबर अखेरचे भोजन घेताना प्रभू येशूने ह्या साक्रामेंताची स्थापना केली. पवित्र मिस्सा बलिदानात उच्चारले जाणारे शब्द व केल्या जाणाऱ्या कृती यांना बायबलचा भक्कम आधार आहे. आता आपण पवित्र मिस्सा बलिदानाचे विविध भाग व त्यात किती गहन अर्थ दडलेला आहे ते समजून घेऊया. चर्चचा घंटानाद ऐकल्यावर भाविकांच्या अंतःकरणात पवित्र मिस्सा बलिदानात सहभाग घेण्याची इच्छा जेव्हा निर्माण होते, त्या क्षणापासूनच पवित्र मिस्सेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आपले घर ते चर्च ही जणू एक मिरवणूकच असते. संपूर्ण तन मनाने पवित्र मिस्सेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी आपली तयारी करावी अशी आठवण जणू हा घंटानाद करून देतो. त्यानंतर चर्चच्या प्रवेशद्वाराशी आपण पवित्र पाण्याने कपाळावर पवित्र क्रूसाची खूण काढतो. ह्या कृतीचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजे इस्रायली लोकांनी पवित्र भूमीत प्रवेश करण्याआधी त्यांनी यार्देन नदी ओलांडली. तसेच पुढे ह्या नदीत येशूचा बाप्तिस्मा झाल्याने ते बाप्तिस्म्याचे प्रतीक बनले. चर्चच्या प्रवेशद्वारापाशी असलेले जलकुंड आपणास यार्देनची आठवण करून देते. ह्या पाण्याने पवित्र क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करून भाविक स्वतःला बाप्तिस्म्याची आठवण करून देतात. ह्या कृतीचा दुसरा अर्थ म्हणजे पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. परमेश्वर सर्व शुद्धतेचा उगम आहे व त्याच्या भेटीसाठी शुद्ध होऊन मंदिरात प्रवेश करावा ही जुन्या कराराची प्रथा होती, म्हणून ते आपले पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करीत. ह्याच हेतूने प्रेरित होऊन आपणही पवित्र पाण्याने कपाळावर पवित्र क्रूसाची खूण काढून शुद्ध अंतःकरणाने चर्चमध्ये प्रवेश करतो. पवित्र मिस्सा बलिदानात भाविक प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा ह्याच्या भेटीसाठी येत असतात. म्हणून मिस्सा बलिदाना अगोदर इतर सर्व विचार, चिंता बाजूला सारून शांतपणे बसून प्रार्थना केल्याने भाविकांना प्रभू भोजनात खऱ्या अर्थाने भाग घेण्यासाठी देवाची कृपा लाभत असते. धर्मगुरू व वेदीसेवक मिरवणुकीने वेदीकडे येत असताना भाविक प्रवेश गीताने प्रतिख्रिस्त असलेल्या धर्मगुरूंचे स्वागत करतात. मिरवणुकीद्वारे भाविकांना जणू स्वर्गीय तीर्थयात्रेच्या मिरवणुकीची आठवण करून दिली जाते. आपण ह्या जगातील प्रवासी आहोत, निवासी नाहीत, हेच ही मिरवणूक दर्शविते. धर्मगुरू कमरेतून वाकून वेदीला वंदन करून वेदीचे चुंबन घेतात. चुंबन हे प्रेमाचे
भक्तिभावनेचे व एकरूपतेचे प्रतीक आहे. धर्मगुरू वेदीवर बलिदान करतात तेव्हा वेदी ही ख्रिस्ताच्या कालवारीवरील बलिदानाचे प्रतीक असते. त्या बलिदानाने मानव जातीचे तारण झालेले आहे. वेदीवरूनच आपले आत्मिक पोषण होते, म्हणून तिला भक्तिभावाने नमन करून तिचे चुंबन घेतले जाते. त्यानंतर धर्मगुरू वेदीला धूपारती करतात. बाळ येशूला ज्ञानी लोकांनी धूप वाहिले होते. धूप हे सुगंधित जीवनाचे व प्रार्थनेचे प्रतीक आहे. परमेश्वराकडे व बंधुजनांकडे जाण्याचे धूप हे एक चिन्ह आहे. शक्यतो सणासुदीला व सोहळ्याच्या दिवशी वेदीला धूपारती केली जाते. त्यानंतर धर्मगुरू पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने भाविकांना अभिवादन करतात व आपले हात उंचावून प्रभू तुम्हा बरोबर असो असे अभिवादन करतात. परमेश्वराने त्याच्या तारण रहस्यात सहभागी होण्यासाठी आपणास पाचारण केल्याची आठवण ह्या अभिवादनाद्वारे धर्मगुरू भाविकांस करून देतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास याद्वारे भाविकांना स्वर्गीय जीवनाचा अनुभव यावा ही अपेक्षा ह्या अभिवादनात असते. तदनंतर धर्मगुरू प्रस्तावनेद्वारे भाविकांना त्या त्या दिवसाचे महत्त्व, मिस्साचा विषय किंवा संतांची ओळख याविषयी माहिती देतात. भाविकांना त्यामुळे मिस्सा बलिदानाचा विषय समजण्यास सोपे जाते. भाविकांनी आपली पापी प्रवृत्ती मान्य करून प्रभूच्या बलिदानातील कृपेस पात्र ठरावे म्हणून परमेश्वराकडे क्षमादान मागितले जाते. धर्मगुरू प्रथम भाविकांना पापांची आठवण करण्यास आमंत्रित करतात व सर्वजण क्षणभर शांत राहून आत्मपरीक्षण करतात. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ ही पश्चातापाची प्रार्थना म्हणताना धर्मगुरू आणि भाविक आपल्या छातीवर हात ठेवून स्वतःसाठी पवित्र मरिया, सर्व संत तसेच उपस्थित भाविकांच्या मध्यस्थीने क्षमा याचना करतात. दया याचनेत प्रभू आम्हावर दया कर, ख्रिस्ता आम्हावर दया कर व प्रभू आम्हावर दया कर अशा प्रकारे 3 वेळा क्षमा याचना केली जाते. प्रभूने परिपूर्ण क्षमा केल्याचे 3 अंक प्रतीक आहे. धर्मगुरूंच्या क्षमादानाने हा विधी संपतो. भाविकांवर पवित्र पाणी शिंपडायचे असेल तर दया याचनेचा वरील विधी वगळला जातो. पवित्र पाणी शिंपडण्याचा विधी आपणास बाप्तिस्मा साक्रामेंत व पवित्र मिस्सा बलिदान या परस्परांत जे ऐक्य आहे त्याची आठवण करून देतो. हा विधी प्रत्येक रविवारी मिस्सावर घेतला जाऊ शकतो. ग्लोरिया किंवा स्तुतिगीत हे आगमन काळ व प्रायश्चित्त काळ सोडून इतर सर्व रविवारी तसेच सण, सोहळे व भव्य स्थानिक विधीच्या दिवशी गायले जाते. ह्या गीताद्वारे बाळ येशूच्या जन्मावेळी दूतांनी गायलेल्या स्वर्गीय गायनाची आपणास आठवण करून दिली जाते. स्तुतिगीतात पवित्र त्रैक्याचा गौरव केला जातो. त्यानंतर धर्मगुरू आपण प्रार्थना करूया असे म्हणून क्षणभर मौन पाळतात. ह्यावेळी धर्मगुरू भाविकांच्या सर्वमुख प्रार्थना एकत्र करून त्या परमपित्याकडे सादर करतात व नंतर ते मिस्सा ग्रंथातून मोठ्याने प्रार्थना म्हणतात. या प्रार्थनेला कॉलेक्ट म्हणतात. या प्रार्थनेनंतर भाविक आमेन म्हणून ही प्रार्थना आपली बनवतात. या प्रार्थनेनंतर प्रभू शब्द विधीला सुरुवात होती. प्रभू शब्द वाचनपीठावरून घोषविला जातो व त्याद्वारे प्रत्यक्ष ख्रिस्त भाविकांमध्ये हजर असतो. वाचकांनी चांगली तयारी करून प्रभू शब्द प्रभावीपणे घोषवणे तसेच योग्य व नीटनेटका पेहराव करून नम्र अंतकरणाने वाचनपीठावर येणे आवश्यक आहे. भाविकांचे लक्ष आपल्यापेक्षा प्रभू शब्दाकडे लावण्याची दक्षता वाचकाने घेणे आवश्यक आहे. पहिले वाचन जुन्या करारातून घेतले जाते. त्यात परमेश्वराने इस्रायली जनतेला गुलामगिरीतून बाहेर आणून आपली निवडलेली प्रजा म्हणून त्यांच्याबरोबर केलेल्या कराराचा इतिहास भाविकांसमोर ठेवला जातो. पुनरुत्थान काळात मात्र जुन्या कराराचे वाचन केले जात नाही, तर प्रारंभीच्या ख्रिस्त सभेचा इतिहास सादर केला जातो. पहिल्या वाचनानंतर स्तोत्र गायले जाते. स्तोत्र प्रभू शब्द विधीचा अविभाज्य भाग असून जणू पहिल्या वाचनाचा सारांश स्तोत्राद्वारे व्यक्त होतो. त्यामुळे पहिले वाचन व स्तोत्र एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. स्तोत्राच्या गायनाची चाल जर आपल्याला येत नसेल तर चाल माहीत असलेले दुसरे कोणतेही स्तोत्र न गाता
वाचन ग्रंथातील स्तोत्र गद्यातच वाचले जावे. स्तोत्र गीतानंतर दुसरे वाचन वाचले जाते. यामध्ये प्रभूच्या पुनरुत्थानानंतर प्रेषितांनी हाल अपेष्टा सहन करून सुवार्तेची केलेली घोषणा, तसेच ख्रिस्ती मंडळीचा झालेला अतोनात छळ, त्यांची पांगापांग व त्या परिस्थितीतही ख्रिस्त सभेचा झालेला विस्तार, या सर्व गोष्टींचा इतिहास भाविकांसमोर सादर केला जातो. त्यानंतर जयघोष गायला जातो. पुनरुत्थित प्रभू भाविकांशी बोलणार आहे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व भाविक उभे राहून हालेलुया गात प्रभूचा गौरव करतात. प्रायश्चित्त काळात भाविक आपल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणाने देवाजवळ दयेची याचना करतात, म्हणून हालेलुया गायले जात नाही. जयघोष नेहमी गायनातच घेतला जावा, कधीही वाचला जाऊ नये. जयघोषानंतर केवळ दीक्षित धर्मगुरू किंवा डिकन यांच्याद्वारे शुभ वर्तमान वाचले जाते. वाचना अगोदर ते आपल्या कपाळावर, ओठावर व छातीवर क्रूसाची खूण काढतात. प्रभू शब्दाने आपले विचार शुद्ध व्हावेत म्हणून कपाळावर खूण, आपली वाणी शुद्ध व्हावी म्हणून ओठांवर खूण व आपले हृदय शुद्ध व्हावे म्हणून छातीवर पवित्र क्रूसाची खूण काढली जाते. शुभवर्तमान हे मत्तै, मार्क, लूक व योहान ह्या 4 शुभवर्तमानकारांच्या पुस्तकांतून घोषित केले जाते. ख्रिस्त सभेच्या उपासना वर्षातील पहिल्या वर्षी मत्तै, दुसऱ्या वर्षी मार्क व तिसऱ्या वर्षी लूकच्या शुभवर्तमानातील वाचने असतात. योहानाचे शुभवर्तमान हे विशेष संतांचे सण, प्रायश्चित्त काळ, पुनरुत्थान काळ व विशिष्ट सोहळे ह्या प्रसंगी वाचले जाते. शुभ वर्तमानानंतर धर्मगुरू पवित्र ग्रंथाला चुंबन घेऊन प्रभू शब्दाला मानवंदना देतात. त्यानंतर धर्मगुरू प्रवचन देतात. प्रवचनाद्वारे ते प्रभू शब्दाची फोड करून देवाचा शब्द अधिक सोप्या भाषेत भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. केवळ दीक्षित धर्मगुरू किंवा डिकनच प्रवचन करू शकतात. धर्मभगिनी, सेमिनरीतील धर्मबंधू किंवा प्रापंचिक प्रवचन करू शकत नाहीत. ते ख्रिस्त शरीर ग्रहणानंतर अनुभव कथन करू शकतात. आतापर्यंत जो प्रभू शब्द आपण ग्रहण केला आहे त्याच्यावरील, तसेच अखिल ख्रिस्त सभेवरील विश्वास, सामुदायिकरित्या प्रेषितांचा विश्वास अंगीकार किंवा नायसियन श्रद्धा निवेदन या प्रार्थनेद्वारे व्यक्त केला जातो. रविवारी सोहळ्याच्या वेळी तसेच भव्य स्थानिक विधींच्या वेळी ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेनंतर श्रद्धावंतांच्या प्रार्थनेद्वारे भाविक आपल्या गरजा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. या प्रार्थनेत भाविक केवळ वैयक्तिक गरजा मांडून स्वस्थ बसत नाहीत, तर अखिल ख्रिस्त सभेचा व मानव जातीचा देखील विचार या प्रार्थनेत केला जातो. त्यानंतर अर्पण विधीला सुरुवात होते. भाविक मिरवणुकीने भाकर व द्राक्षारस तसेच इतर दानार्पणे वेदीकडे आणतात व धर्मगुरू ती दानार्पणे भाविकांच्या वतीने स्वीकारून परमेश्वराला अर्पण करतात. ह्यावेळी भाकर व द्राक्षारसाव्यतिरिक्त इतर वस्तू वेदीवर न ठेवता त्या इतर सुयोग्य ठिकाणी ठेवण्यात याव्यात. दानार्पणे वेदीवर आणल्यावर धर्मगुरू तबकामध्ये भाकर ठेवून परमेश्वराचे आभार मानतात. नंतर पेल्यामध्ये द्राक्षारस व पाण्याचा एक थेंब घालून पुन्हा परमेश्वराला धन्यवाद देऊन ते अर्पण परमेश्वराला सादर करतात. द्राक्षारसामध्ये पाण्याचा एक थेंब मिसळणे ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे. पाणी हे ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाचे प्रतीक आहे, तर द्राक्षारस हे त्याच्या ईश्वरी स्वभावाचे प्रतीक आहे. या कृतीद्वारे आपण मानव जणू ख्रिस्ताच्या ईश्वरी स्वभावात विलीन होत असतो. त्यानंतर धर्मगुरू मूक प्रार्थना करतात व ज्या त्यांच्या हाताने भाकर व द्राक्षारस आशीर्वादित केला जाणार आहे ते कार्य पवित्र हाताने व शुद्ध अंतःकरणाने व्हावे म्हणून ते पाण्याने आपले हात धुतात व आपले अर्पण परमेश्वराने स्वीकारावे म्हणून भाविकांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतात. त्यानंतर आभारघोष प्रार्थनेला सुरुवात होते. आभारघोष प्रार्थना म्हणजे परमेश्वराने मानवासाठी केलेल्या महान कृत्यांबद्दल त्याची स्तुती करणे होय. ही प्रार्थना संपूर्ण विधीचा केंद्रबिंदू असून यामध्ये विविध घटक सामावलेले असतात. या प्रार्थनेत धर्मगुरूंच्या प्रस्तावनेच्या प्रार्थनेनंतर पवित्र पवित्र पवित्र
अशा प्रकारे गीत गाऊन पवित्र त्रैक्याची स्तुती गाऊन आभार मानले जातात. त्यानंतर तत्वपालटाच्या प्रार्थनेला सुरुवात होते. तत्वपालटाची प्रार्थना हा पवित्र मिस्साचा आत्मा किंवा गाभा मानला जातो. ह्यावेळी धर्मगुरू भाकर व द्राक्षारसावर आपले हात पसरवितात व त्यांच्या ह्या पवित्र कृतीद्वारे पवित्र आत्मा भाकर व द्राक्षारसावर अवतरून त्यांचे रूपांतर प्रभूच्या प्रत्यक्ष शरीर व रक्तात करतो. मिस्सामधील हा परममंगल क्षण असून त्यावेळी ख्रिस्तसभा घंटानाद करून आपला भक्तिभाव व्यक्त करते. ह्यावेळी ख्रिस्ताच्या भाकरीमधील तसेच रक्तामधील अस्तित्वाला आदराने नमन करण्यासाठी भाविक नम्रपणे गुडघेही टेकतात. तत्वपालटाच्या प्रार्थनेनंतर श्रद्धेच्या रहस्याचा जयघोष केला जातो. त्यामध्ये ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला व ख्रिस्त पुन्हा येईल अशी श्रद्धा भाविक प्रकट करतात. ही केवळ येशूच्या मरण व पुनरुत्थानाची घोषणा नाही, तर त्याच्या पुन्हा येण्याची देखील उद्घोषणा आहे. त्यानंतर अखिल जगभरच्या ख्रिस्त सभेचे, जिवंतांचे, मृतांचे तसेच संतांचे स्मरण करणारी आभारघोष प्रार्थना पुढे सुरू राहते व त्या प्रार्थनेच्या शेवटी धर्मगुरू ईश स्तोत्र म्हणजेच ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह गातात किंवा म्हणतात. ईश स्तोत्र हे आभारघोष प्रार्थनेचाच भाग असल्याने ती केवळ धर्मगुरूच म्हणू किंवा गाऊ शकतात. त्यात भाविकांनी सहभाग घेऊ नये. त्यांनी फक्त आमेन शब्दाद्वारे प्रतिसाद द्यावा. ईश स्तोत्राद्वारे आभारघोष प्रार्थना संपते. तदनंतर आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना जमलेले भाविक एक कुटुंब म्हणून बोलून किंवा गाऊन पित्याकडे याचना करतात. संपूर्ण मानव जातीला प्रभू येशूने शिकवलेली ही एकमेव व परिपूर्ण प्रार्थना आहे. या प्रार्थनेत परमेश्वराची स्तुती व मानवी गरजा याचा सुंदर संगम झाल्याचे आपणास आढळते. ह्यानंतर भाविक एकमेकांना शांती वंदन करतात. ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेण्याआधी आपल्या ठाई शांती असावी, तसेच इतरांसह आपला समेट असल्याचे प्रतीक म्हणून शांती वंदन केले जाते. वेदीभोवती जमलेले सर्व भाविक एकाच देवाची लेकरे असतात व ते एकाच भाकरीच्या सेवनात सहभागी होणार असतात. त्यामुळे एक कुटुंब म्हणून सर्वजण शांती वंदनाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. शांती वंदनानंतर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरा ही प्रार्थना म्हटली जाते. प्रभूने आपणास परिपूर्ण शांतीचा अनुभव द्यावा म्हणून ह्या प्रार्थनेद्वारे भाविक विनवणी करतात. त्याचप्रमाणे प्रभू येशूने स्वतःचे कोकरासारखे बलिदान करून आपली पापे दूर केली आहेत याचे स्मरण देखील भाविकांना ह्या शब्दांद्वारे करून दिले जाते. जगाची पापे ही प्रार्थना सुरू असताना धर्मगुरू भाकर मोडून तिचा छोटासा तुकडा द्राक्षारसात टाकतात. भाकर मोडण्याची ही क्रिया उपासना विधीतील फार महत्त्वाचा क्षण असतो. आपल्या पापक्षमेसाठी ख्रिस्ताने कालवारीवर आपले शरीर मोडल्याच्या मंगल घटकेचे स्मरण यावेळी भाविकांस करून दिले जाते. त्याचप्रमाणे या कृतीद्वारे धर्मगुरू स्थानिक ख्रिस्त सभेचे जागतिक ख्रिस्त सभेशी असलेले ऐक्यही दर्शवितात. त्यानंतर धर्मगुरू भाकर उंच करून जगाची पापे दूर करणारे असे जेव्हा म्हणतात, तेव्हा भाविक हे प्रभू तुझा स्वीकार करावयास या प्रकारे उत्तर देतात. या शब्दांद्वारे प्रत्यक्ष देवपुत्राला आपल्या हृदयात घेण्यासाठी आपण अपात्र आहोत याची जाणीव भाविक स्वतःला करून देत असतात. हे शब्द आजारी नोकरासाठी प्रभूकडे आरोग्यदान मागण्यास गेलेल्या शताधिपतीचे शब्द आहेत. तदनंतर भाविकांना ख्रिस्त शरीर वाटप केले जाते. ख्रिस्त शरीर स्वीकारताना भाविकांनी आदरभाव दाखवणे तसेच आमेन असे ठामपणे उत्तर देऊन मी प्रत्यक्षात ख्रिस्ताचे शरीरच स्वीकारित आहे अशी श्रद्धा व्यक्त करणे आवश्यक आहे. ख्रिस्ताला हृदयात स्वीकारल्यानंतर काही वेळ मनन चिंतनासाठी घालवणे आवश्यक आहे. त्यानंतर धर्मगुरू ख्रिस्त शरीर स्वीकारानंतरची प्रार्थना करतात व शेवटी पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने भाविकांना आशीर्वाद देऊन ख्रिस्ताच्या शांतीने व प्रीतीने जीवन जगण्यास त्यांना पाठविण्यात येते. अंतिम गीत सुरू असताना भाविक घरी जाण्यास निघतात. परंतु ह्या ठिकाणी मिस्सा संपत नाही, तर आपल्या जीवनातील खऱ्या मिस्सा बलिदानाला सुरुवात होते.
आतापर्यंत आपण जी भक्ती केलेली असते त्या भक्तीला सेवेची जोड देण्याची ही वेळ असते. भक्तीचे सेवेत रूपांतर झाले तरच आपली उपासना फलद्रूप होऊ शकेल व मग संत पौल प्रमाणे आपणही म्हणू शकू, जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी, ख्रिस्त जगतसे मम जीवनी.